सातारा जिल्ह्यामध्ये घरगुती सिलेंडरचा तुटवडा होईल या भीतीनं गॅस एजन्सीच्या बाहेर भल्या मोठ्या रांगा ज्या आहेत त्या ग्राहकांच्या लागलेल्या पाहायला मिळत आहेत. आता सध्या मी बॉम्बे रेस्टॉरंट चौकात परिसरात जे इंडियन कंपनीचं जे काही गॅस एजन्सी आहे या परिसरात आहे आणि आता जर पाहिलं तर ग्राहकांच्या भल्या मोठ्या रांगा ज्या आहेत ते या परिसरात लागलेल्या पाहायला मिळत आहेत. आज सकाळपासूनच ग्राहक जे आहेत ते या परिसरात आपला सिलेंडर घेऊन रस्त्यात भर उन्हात उभे असल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळत आहे. खरं तर सातारा जिल्हा प्रशासनानं सिलेंडरचा मुबलक असा साठा जो आहे तो घरगुती सिलेंडरचा या ठिकाणी असल्याचं एकूणच सांगितलेलं होतं. मात्र तरी देखील युद्धजन्य परिस्थितीमुळं सिलेंडरचा तुटवडा होऊ शकतो या भीतीनं ग्राहक जे आहेत ते अजूनही रांगेत या ठिकाणी आपला सिलेंडर बुक करून या ठिकाणी उभे असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. जिल्हा प्रशासनानं जवळपास दररोज 22,000 सिलेंडर जिल्ह्यामध्ये लागतात आणि त्यानुसार पुरवठा केला जाईल अशा पद्धतीचं आवाहन करून कोणीही घाबरू नये असं आवाहन यावेळी करण्यात आलं होतं. मात्र तरी देखील नागरिकांकडून याबाबत भीती अजूनही व्यक्त केली जात आहे. सध्या कमर्शियल गॅस जो आहे सिलेंडर हे मात्र बंद करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवेसाठी हे कमर्शियल गॅस सिलेंडर उपलब्ध आहेत. मात्र सध्या याबाबत अजूनही आवाहन करून देखील एजन्सीच्या बाहेर भल्या मोठ्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन आमिर शेखसह संतोष नारोडे, TV9 मराठी, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.